चलो मिलेंगे। हा टोकला मला, कुठं टोकला? आम्ही शॉक म्हणून फिरतो। काय झाला? टॉर्च लावा मोबाईलची, मोबाईलची टॉर्च लावा। मी निघतो। मी ऑर्डर करतो ती मशीन चालत नाही, पेमेंट पण होत नाही ना। ओ ये बातें बताई नहीं जाती, ये बातें बताई नहीं जाती। डॉमिनर 400 मध्ये पेट्रोलचा तुम्हाला सांगितलं मी इश्यू झाला आहे, पाय लावून न्यायला लागेल किंवा काहीतरी करावं लागेल। इथं पण पेट्रोल नाही भेटला, काय करायचं आहे? काय रे इथंच आहे काय तू? आयुष्य खूप छोटं आहे, फिरत राहा, भारी भारी माणसं आहेत, फक्त आपल्या गावात सीमित राहू नका। काय ना साहेब इथलेच आहेत हो। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दिवस चौथा। कोणत्या व्हिडिओ कोणत्या पार्टमध्ये येईल ते माहीत नाही, पण तुम्हाला समजेलच। तर आता मागे बघू तिथं हॉटेल आहे, चेन लूप केलं आहे, बॅगा बांधल्यात आणि फक्त जॅकेट घालायचे बाकी आहेत, गिअर घालायचे बाकी आहेत। आणि आता आम्ही चाललो काहीतरी नाश्ता करायसाठी, कारण घरी निघायचं आहे। तर काहीतरी खाऊनच निघू, म्हणजे परत लगेच थांबायला नको। डायरेक्ट आम्ही दुपारी किंवा थोडा मध्ये एखादा 5-10 मिनटाचा ब्रेक घेऊ आणि मग प्रवास चालू करू। दोघांनी कचोरी घेतलेली आहे। त्याने दही टाकलेलं नाही, त्याच्यावर दही पाहिजे का तुला? नाही दही लागते कचोरीमध्ये, पण जाऊ टेस्ट पण हो देईल ना। आपलं लहानपणीचं खाणं, चहा बिस्किट हे आम्ही आता काय यश आहे याला बोलतात, छोले समोसा घेतलेला आहे, टेस्ट करतो। स्पेशल आहे, इंदोरचं स्पेशल आहे। हे काका आपल्याला यांनी सर्व केलं आपल्याला, बरंच काय ट्राय केलंय। आता हे परत चहावरच आलेत, चहा बेस्ट, चहा सगळ्यात भारी। ट्राय करतो। ए काय सांगतो तू? भारी लागते, बरे अरे कहना क्या चाहते हो? चांगले टेस्ट आहे। नाम क्या आपका? नाम? मेरा नाम लोकेश अग्रवाल। लोकेश अग्रवाल। ये क्या लोकेशन है? गंगवाल बस स्टैंड। क्या? गंगवाल बस स्टैंड, कंगवाल बस स्टैंड, बस स्टैंड। शिवानी होटल ओके। के सामने। मस्त है टेस्ट, कोई आएगा तो ट्राय करना जरूर। त्या दादानी पैसे कमी लावले होते, कमी लावले म्हणजे तो विसरला होता ते करायला, तर जे आहेत ते देऊन टाकतात। इमानदारी। क्या बात है? ते आम्हाला फ्री दे। 150 रुपये, अजून आपल्याला एक लागेल प्रत्येकाला। लोकेशन बघून ठेवतो ना। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। तो गाइस यहाँ पे ल्यूब हो रहा है, विपुल पाटिल ल्यूब कर रहे हैं गाड़ी को। हंसू नका, देखिए वो गाड़ी को लुक कर रहा है। बस ना, स्मूथनेस होनी चाहिए, इसलिए ल्यूब कर रहे थे। तर मित्रांनो निघतोय आता इथून आपण, चलो हाँ मिलेंगे वापस। वो वीडियो क्या निकाल रहे हो? माझा आहे त्या सप्लाय। त्यांना एक व्हिडिओ काढायची रिव्ह्यूसाठी। मैं भेज दूंगा आपको, वीडियो भी निकालूं?
डाल देना सर। हाँ ठीक है, चलो भाई, चलो मिलेंगे। नेक्स्ट मिलेंगे। और हाँ आराम से जाना, जल्दबाजी नहीं करना, हाँ हाँ आराम से जाना। जी जी जी। I am to live now इंदोर सिटी अँड दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी. हे जरा इथे माझं लागतं आहे ना, त्याच्यामुळे स्क्रॅच पडलेत. बेल्ट लागतो याचा, त्याचं जर लक्षात ठेवायला लागेल. चलो. ये दयाभाई अपने अच्छे आदमी आहे. लोक फोटो काढतात आमचा. रायडिंग ग्रुप जेव्हा असा दिसतो ना, तेव्हा कोणाला पण बघत राहायला वाटते. प्रॉपर जेव्हा गिअरअप होता तुम्ही, प्रॉपर लगेज बांधता, तेव्हा भरपूर ठिकाणी आमचे फोटो वगैरे काढून घेतले असे. हाँ, नंबर प्लेट पे लिखा है. हाँ वही वही. वीडियो डाल के टैग कर देना, रिपोस्ट कर दूंगा. ठीक है. पीछे नाम है देखो, लाइफ विद विप्स. हाँ तो फाइनली वी आर गोइंग टू होम. एक्साइटमेंट तर खतम आहे. वैसे जेव्हा पण ट्रिप संपते ना, जे म्हणजे आता या ट्रिपमध्ये कसं रिटर्न येताना तेवढे स्पॉट नाही येत, नाही तर काही याच्यात आम्ही ॲड करतो. पण आता टाईम पण म्हणजे शॉर्ट ट्रिप होती आणि तसं काही ॲड करण्यासारखं नव्हतं खास करून. सो आम्ही डायरेक्ट घरचंच हे ठेवलं आहे. सो एक्साइटमेंट एकदा संपली ना की मग परत आपली तोच रुटीन, तोच शेड्यूल. तर मग त्या शेड्यूलमध्ये परत यायची इच्छा होत नाही, कोणाचीच होणार नाही. सो तसंच झालं आहे. सर्व बघून झालं, एकदम सक्सेसफुल ट्रिप झाली आत्तापर्यंत तरी. आणि आता आम्ही निघालो आहेत घराच्या दिशेने. 10:23 झालेली आहेत. दोन तासात 150 किलोमीटर. 200 किलोमीटर कापले आपले. नाही 150 आलो. 150 कापला. 2 तासात 150. 2 तासात 150 आरामात पोहोचू आपल्या घरी. टेन्शन घेऊ नका. फक्त परफेक्ट 150 झाला. हा ठोकला मला. कुठं ठोकला? 100ला मी होतो. 100ला डायरेक्ट मी असा झालो. ठोकला डायरेक्ट मला. तुला हां मागं टायर अडकलेला त्याचा. मी गाडी पुढे घेतली तेव्हा निघाला. मागून ठोकला. हम लोग तो यूपी से कर रहे हैं, बनारस अयोध्या वगैरह करके
उज्जैन नहीं गए? देखा शायद गाड़ी देखा हमने, गाड़ी देखी नहीं। अच्छा, ये गाड़ी देखा था शायद। दो आती है सर। हाँ ये लोग को दिया है। इनका बेस मॉडल है क्या? हाँ ये बेस और टॉप है। कभी बुक नहीं किया कहाँ की थे बुक कहाँ की थी आप? हरमेस हमने उधर से लिया है। काही लोक भेटलेत आपल्याला. त्यांची KTM 390 आहे 250 आहे. 390 आहे आणि एक 250 आहे. ते वसईला राहतात, एक कल्याणला राहतात. हाँ आपका चैनल नाम? आपका मेरा चैनल नहीं है भैया। भाई का है कि लिखा है क्या किधर चैनल? चैनल अभी लिखे नहीं है हम लोग। ठीक है उनको पूछ लेता हूँ. चैनल का नाम क्या है आपके? डीजे एडवेंचर 390. ठीक है आगे फिर. हाँ हाँ मिलेंगे. हाँ आगे मिलेंगे ठीक है. बाइकिंग ब्रदरहूड, चीयर्स टू बाइकिंग ब्रदरहूड. लिंबू सरबत पिऊन आपण निघालो आहेत परत एकदा. आणि किलोमीटर 150 झालं होतं. आता परत 50 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरवर थांबून जेवून घेऊ, कारण 12:57 झालेत. 1 वाजता झाला आहे, म्हणजेच वाजला आहेच 1. सो नाश्ता आम्ही एकदम भरपूर भरपेट केला होता, त्याच्यामुळे लगेच आता भूक नाही आहे. सो 50 किंवा 100 किलोमीटर कापून आपण ब्रेक घेऊया पुढचा. थोडंसं गरमीमुळे थोडंसं हे होते. तसं बघायला गेलं तर असं नाही बोलणार की निगेटिव्ह एकदम, पण ऑब्वियसली गरमी एवढी आहे तर थोडासा त्रास होणारच गरमीचा. सो नेक्स्ट टाईम आता हा आपला क्विक गाडी आलेला प्लॅन होता म्हणून की करायचंच उज्जैन, नाहीतर मग थोडासा विचार करून गरमीच्या हिशोबाने थोडा दिवस ॲडजस्ट केले असते. कारण जर हे एवढी हे नसेल आणि या भागात तर जास्तच गरमी असते, तर मग असं फरक पडेल की एन्जॉय जास्त होईल, तेवढा त्रास होणार नाही. म्हणजे डिस्टन्स आहे ना, जेवढ्या वेळा आता आम्हाला 4 वेळा समजा थांबायला लागते, ते आम्हाला 2दा किंवा एकदाच थांबायला लागलं असतं. टाईम पण सेव्ह झाला असता आणि आम्ही फटीक पण कमी झालो असतो, डिहायड्रेशन कमी झालं असतं. तर तेवढा आता थांबायला लागते, कारण गरमीमुळे होतो आहे थोडासा प्रॉब्लेम. पण काय हरकत नाही, एवढी ट्रिप सक्सेसफुल करून आम्ही आलेलो आहेत. तर आता घरी जायचं आहे तर ते पण आम्ही पोचूच. आणि आपण परत एकदा सेनवा बॉर्डरवर पोचलेले आहेत. इथे आपण या साईडला राईट साईडला बघा फोटो काढले होते. सगळ्या गाड्या लावून स्टोरी पण तुम्ही बघितली असेल इंस्टावर. सेंधवा बॉर्डर चेक पोस्ट, ऑथॉरिटी ऑफ इंडिया, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि गाडीविषयी बोलायचं झालं तर एकदम मस्त गाडी आहे, काय टेन्शन घेऊ नका, बिंदास गाडी घ्याई. तुम्हाला माहिती आहे का नाही माझा मागचा सिग्नल तुटला आहे कसा काय. तर एनिवेज टाकूया. खर्चा आ गया आहे थोडा, लेकिन जिक्सर मी एवढ्या वर्ष वापरली, एकदा पण काय सिग्नल वगैरे तुटला नाही. याचा कसा काय तुटला, कोणतरी धक्का लावला मला वाटते गाडी उभी असतानाच, किंवा कोणतरी काड्या केल्या असणार. एनिवेज मेन आपल्याला उज्जैन दर्शन होणं महत्त्वाचं होतं. थोड़ा बहुत कुछ खोने को लगा तो उसका कोई दिक्कत नहीं है ना. मला सांगावीशी वाटली की रायडिंग कम्युनिटीला, रायडर्सला एवढी रिस्पेक्ट आहे ना. म्हणजे आहेत काही जण उलटे सुलटे पण मोस्टली जास्त रिस्पेक्ट आहे. मगाशी पण एकाने मला हात केला, त्याची टोपी पडली होती, तर त्यांनी बघितलं का रायडर्सचा ग्रुप चालला आहे, त्यांनी बघितलं असेल कॅमेरा आहे किंवा रायडर्स आहे, तर त्यांनी मला सॅल्यूट दिला. ओके. त्यानंतर आपले त्याच्या आधी ते बायकर्स ब्रदर भेटले होते, तो झाला. त्यानंतर आत्ता रिसेंट काम चालू होतं, एक साईडनी 2 बाईकवर पोरं होती, त्यांनी पण मला हात केला. तर ही एक रिस्पेक्ट आहे, म्युच्युअल रिस्पेक्ट बायकर्ससाठी. खूप बरं वाटते असं कोणी ॲप्रिशिएट करते तेव्हा, आणि आम्हाला आनंद होतोच रायडिंगला, कारण आम्हाला स्वतःलाच आवड आहे त्या गोष्टीची. पण जेव्हा समोरचं पण कोणी ॲप्रिशिएट करतोच, म्हणजे ऑब्वियसली त्यांना पण आवडत असेल, पण काही कारणास्तव त्यांना फिरायला जमत नाही, और असं बाईक घेऊन राईड करायला जमत नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम तर असतात, असं नाही का आमच्या कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाही, सगळ्यांच्या आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. पण त्यातून पण टाईम काढून आम्ही आमच्या पॅशनसाठी, आमच्या ड्रीमसाठी टाईम थोडाफार काढतो. ही पण खूप मुश्किलनी ट्रिप झाली, सक्सेसफुल झाली. म्हणजे बोलावं तर होताच, पण जे प्लॅन बनत नव्हता, कधीपासूनचा प्लॅन होता,
तर असं प्रत्येक ट्रिपला होते, एवढा सहज होतं असं नाही. आता आम्ही 7 जण आले म्हणून असं वाटते तुम्हाला का सर्व परफेक्ट आहे, हे आहे ते आहे. पण येणारे 12, तुम्हाला माहिती आहे आमच्या ग्रुपमध्ये 45च्या वर पोरं आहेत आणि इथे यायला पण 12 ते 13 जण तयार होते. आय थिंक 15च्या आसपास असतील, पण सगळ्यांनाच येणं पॉसिबल झालं नाही. तर ते तसंच असतं. असं पण तुम्ही बोलू शकता का त्यांना बोलावा नव्हता और त्यांना जमलं नाही लाईफ प्रॉब्लेममुळे किंवा डिफरंट सिच्युएशन असू शकतात प्रत्येकाच्या. सर असं डिपेंड करतं सर्व. हॅलो बोल ना भाऊ. फिरायला आलो आहे. नाही आता बऱ्याच महिन्यातून निघालो आहे. हां बोल ना. हां मी तुला आता पोचलो ना का एखादा हे पाठवतो, तुला सजेस्ट करतो कोणता घ्यायचं काय. हां मी तुम्हाला सांगायला विसरलो ना, मी एक दोरा घेतला होता हातात तर बांधलाच मी काल भैरवचा, पण अजून एक एक्स्ट्रा घेतला होता आपल्या बाईकसाठी, आपल्या सिम्बासाठी. हा बघा इथे बांधला आहे मी. तर नंतर मला असं लक्षात आलं की जे मी प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे धागे हातात बांधतो, हातात खूप जास्त धागे झालेत. तर मला असं आता हे झालं आहे की आता ठीक आहे, जिक्सरवर मी भरपूर म्हणजे आधीचे ज्योतिर्लिंग केले 8 ते 9. तर असं आता माझं हे आहे की जे ज्योतिर्लिंग होतील याच्यावर किंवा जे काही माझ्याकडे अवेलेबल धागे असतील तर ते मी बाईकला बांधत जाईल. पण बाईकला तर सगळे बांधू शकतो मी, तसं बघितलं तर जेवढे झालेत तेवढे. पण मला तसं मजा नाही. जिथे ही बाईक जाईल तिथलाच धागा बांधलेला योग्य राहील ना ज्योतिर्लिंगाचा. तर बघूया किती पॉसिबल होतात परत याच्यानेच किंवा कसं काय होते. पण तुम्हाला दिसतीलच इथे बांधलेले नंतर परत. हे बघा डाऊनशिफ्ट, हे बघा डाऊनशिफ्ट विदाऊट क्लच. आणि हा अपशिफ्ट, हा अपशिफ्ट, हा अपशिफ्ट, परत डाऊनशिफ्ट करतो बघा. थोडा स्पीड मॅच करायचा आहे. हा डाऊनशिफ्ट केला, हा डाऊनशिफ्ट केला, ओके. परत स्पीड ब्रेकर आलेच, हा केला डाऊनशिफ्ट. तुम्ही माझं हे हायड्रेशन बॅग तर बघितले असेल ना. मग पाणी कसं पितो तुम्हाला दाखवू का मी कसं पाणी पितो. क्रूजला गाडी टाकायची, अशी क्रूजला गाडी टाकली की हे ओपन करायचं. ओपन केला का इथून हळूच तोंडात टाकायचं आहे. जेव्हा मी माउंट घेईल ना फ्रंटचा, माउंट मी मागवलेला आहे पण ते आलं नाही. म्हणजे आता आला असेल, एक दिवस लेट आला मी ट्रिपला गेल्यावर. तेव्हा माउंट लावून तेव्हा असं समोर कॅमेरा लावीन आणि तुम्हाला दाखवीन. तर असं चालूमध्ये बिना टाईम वेस्ट होता आपण पाणी पिऊ शकतो. आणि परत प्रेस करायचं आणि याला लॉक करून घ्यायचं. लॉक केलं का सोडून द्यायचं हा आपला डमरू आणि डिस्कनेक्ट करतो. तर असं आहे. आता मी इथे ज्यूस प्यायला थांबलेलो आम्ही उसावरच, तेव्हा त्याच्यात त्या हायड्रेशन बॅगमध्ये थोडा बर्फ टाकला आहे. तर पाणी परत गरम झालं आहे, ते थंड झालं आहे. तर बरं वाटलं जरा मस्त. शिरपूरला थांबायचा प्लॅन होता. शिरपूर तर आहे इथे आतमध्ये, म्हणजे बोर्ड लावलेला होता. तर एक धाब्यावर थांबलो आहे, पाणी पिऊ आता. आणि काही जण पेट्रोल थांबवत होते. योगेशला मेन थांबवत होता. योगेश पुढे गेला आहे की काय माहीत नाही, त्याला फोन करतो आहे आता. आणि मग तो त्याचं काम करून येईल. कुठल्या मित्राला भेटायचं त्याला. आणि तिथं बरं आम्ही जेवून घेऊ, ऑर्डर देऊन ठेवू. इथे नाही थांबणार बहुतेक, पण इथे आता थांबतो आणि पाणी वगैरे पिऊन घेऊ. हां शिरपूरच्या आतमध्ये म्हणजे शिरपूर रोडला शिरलो आहे आय थिंक आम्ही. आणि एक कोणीतरी हॉटेल सजेस्ट केलं आहे, तिथे चाललो आहे. तिथे जेवू. आता जेवूया तिथे मस्त, थोडा रेस्ट करू. सावली असली पाहिजे गाडी लावायला, म्हणजे गाडी पण थंड होईल आणि सीट थंड राहील, गाडीला पण रेस्ट. आणि मग बसल्यावर मस्त चिल होऊन निघूयात. आता काहीतरी आपलं घर 350 किलोमीटर राहिलं असेल, 300-350 समथिंग. टोटल आपण आत्तापर्यंत आलो आहे 222 किलोमीटर, 2 तास 59 मिनिट, 2 hours 59 मिनिट, ॲव्हरेज स्पीड 74. चला जेवून घेऊयात. 2-3 दिवस पोरांनी नॉनव्हेज खाल्लेलं नाही, तर
आज आलेत एम पी बॉर्डर सोडली आणि हॉटेल मटनवाडावर. मी सोडलेलंच आहे, तुम्हाला माहिती आहे. 2022ला उज्जैनला गेलो तेव्हापासून. आपल्या पार्सल व्हेज हो तिकडून इथे येतील ते प्लेटिंग करून देतील. चला जाऊ. चल. आलो जाऊन जाऊन किती वेळ लांब असेल? एकदम जवळ आहे. 2-5 वाडामध्ये व्हेज भेटत नाही म्हणून मी ते स्वाद म्हणून पुढे हॉटेल आहे की व्हेज, तिथे पार्सल घ्यायला आलो होतो आणि पार्सल घेऊन निघतो. तिथे जाऊ, ते तिथे सगळं सर्व करून देणार आहेत आम्हाला. सो तिथे जाऊन सोबत बसू. ते साहेब भेटलेले आम्हाला, पोलीस विचारत होते कसं काय काय एवढ्या उन्हात चाललेत का असं. घेऊन आणि चाललेलो आहेत आता. फारच सीट आहे. हा पार्सल घेऊन आलेलो आहेत आम्ही आणि जेवायला बसलो इथे. हे बघा चिकनवाले मेंबर्स. चांगलं आहे. आपला बेस्ट आहे. केला टेस्ट केला तू? ओके. जेवून मी टेस्ट केली आणि निघतोय. हां पानी बोतल से बाकी है. हे इथे काम करते हो क्या? हाँ यहाँ पे काम. हम ग्लोव्स घालतो. थँक्यू. चलो. किलोमीटर अजून रेंज दाखवत आहे, पण तरी पण आता सगळे टाकत आहेत बाकीचे, परत मग थांबणार नाही. त्याच्यामुळे फिलअप करून घेऊया. तर मला वाटते हे जे आत्ता जो टँक फुल होईल त्याच्यातला जवळ अर्धी संपेल बहुतेक. किती संपते बघू आपण, मग मी तुम्हाला सांगेल किती पेट्रोल लागला कॅल्क्युलेशन करून. ठीक आहे. आता किती बसतं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मला वाटते 1000च्या आसपास बसेल. बसेल. 1000च करून टाका मग. बसेल का 1000? सो फ्रेंड्स, 1000चा बसलेला आहे. पेट्रोल फुल झालं आहे, टँक फुल. आत्तापर्यंत आपण मला वाटते 4च्या वर गेला आहे, पण याच्यातलं सर्व संपणार नाही, हा विषय आहे. हां हां चला मग रेडबुल मारू. आता मी जवळजवळ 4300चं आत्तापर्यंत पेट्रोल टाकलं आहे मी, ही धरून. 4300 झाला. अजून तुला 500-600चा लागेल पुढे. काय बोल रेकॉर्डला किती गाड्या? नाही, याच्यात पोचल गाडी ना का नाही? 332 दाखवते मला, म्हणजे सहलेंगे थोड़ा सा. माझा अंदाज होता की गाडी जाईल किती, पण मला वाटते 4000 पूर्ण लागेल पेट्रोल. कारण 372 जर रेंज दाखवते तर आता काहीतरी घर 350 राहिला असेल आपला. तर मग म्हणजेच 92 किलोमीटरची रिझर्वला रेंज दाखवत होती. तर जवळजवळ रिझर्वच राहील टाकी. परत बघू, आता मी सांगेल तुम्हाला कॅल्क्युलेशन करून. ठीक आहे. आता परत एकदा रेडबुल प्यायला थांबणार आहेत. काही जणांना झोप येते, जरा फ्रेश वाटेल रेडबुल पिल्यावर झोप उडेल. आणि मित्रांनो, आपल्या बाईकचे पहिले 2000 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत, म्हणजे टोटल ना घेतल्यापासून 2007 इथे बघू शकता तुम्ही. आणि हे आजचं आहे 257. अजून आलो आहे आपण. तेवढंच राहिलं आहे घरी जायला अजून, म्हणजे अजून अर्धाच अंतर आलो आहे आपण. असं वाटते भरपूर आलो आहे, पण अर्धाच अंतर आलो आहे. फायनली 2000 किलोमीटर्स ऑफ दिस बाइक. खूप लवकर झाले ना फटाफट. ठीक है, अभी तो बहुत ट्रिप करनी है इस पे, बहुत सपने हैं अभी. लाइफ तो चलती रहेगी, शादियाँ होती रहेंगी, वो तो सब करते हैं, ये कोई नहीं करता. बाकी लाइफ तो चलती रहती है, वो रुकता नहीं है. क्या बात है सर, क्या बात है सर. लेकिन ये सब कोई नहीं कर पाते, और वो उसी चीज़ों का हमें शौक़ है. एक गोष्ट या
ट्रिपमार्फत आठवली. म्हणजे आता मला जस्ट गाडी चालवता एक गोष्ट मला आठवण्यात आली, लक्षात आली. म्हणजे की मी बऱ्याचशा रील आणि ह्या आपल्या डिलिव्हरीच्या असू दे किंवा या गाडी रिलेटेड व्हिडिओ टाकलेले आहेत ना, रील आणि शॉर्ट दोन्ही पण. तर मोस्टली इंस्टावर तर पॉझिटिव्हच, म्हणजे भले थोडेफार काही मोठावर मोजण्यासारखे लोक आहेत जे करतात निगेटिव्ह कमेंट आणि ट्रोल, किंवा म्हणजे ते कशासाठी करतात की वेटिंग आहे, म्हणजे लेट भेटते गाडी किंवा भेटत नाही आहे म्हणून. बाकी शॉर्ट्सवर बघितलं, यूट्यूब शॉर्ट्स आणि काही याच्यावर निगेटिव्ह लोक बोलत आहेत, काय फरक पडत नाही आपल्याला. पण ते एक बघितलं मी की बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही, जसे आपल्या आजूबाजूला असतात तसे ऑनलाईन असतात. पण भरपूर लोक, म्हणजे इंस्टाला मी जेव्हा हे टाकली ना रील, फायनली गाडी लेके घर जा रहा, तो इतने एवढ्या लोकांनी प्रेम दिला ना की अजून पण मला कमेंट्स येतात, मेसेज येतात, कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. पण ते ठीक आहे. दुसरं असं मला सांगायचं होतं, कंपनी आहे का? काय कंपनीची ॲडव्हर्टाईज आहे का? नाही नाही, कोणी होत्या? आम्ही शौक म्हणून फिरतो, हा? असं आवड म्हणून फिरतो, कंपनी वगैरे नाही. गाड्या एकसारख्या आहे का कंपनीच्या? नाही असं काय नाही, हे दोन सेम आहेत फक्त, हे दोन सेम आहेत फक्त. कुठे गेलते फिरायला? उज्जैन गेलो होतो. उज्जैनला? हं. कोणी होत्या? पालघर. पालघर, हा? मुंबई कडे. हां. रेडबुल ब्रेक गाईज. हां, रेडबुल पिऊन परत एकदा निघालो आहेत आम्ही. आणि परत मी माईक चार्ज करायला विसरलो, माईकची बॅटरी लो झाली. तर बघू, जेवढा होईल तेवढा होईल. त्याच्यानंतर परत नाशिकमध्ये थांबू तेव्हा चार्ज करायचा ट्राय करेल मी. ऑडिओ थोडा ॲडजस्ट करून घ्या, जर आता बंद झालेला असेल माईक तर निघालो आहे आता रेडबुल पिऊन. काहीतरी नाशिक 140 राहिलेलं आहे. 310 किलोमीटर आत्तापर्यंत आम्ही आलेलो आहे. सकाळपासून 4 तास 20 मिनटाची 21 मिनटाची राईड झालेली आहे टोटल. ब्रेक सोडून, ब्रेक सोडून, कारण ब्रेक याच्यात जेवढा गाडी चालते, जेवढा वेळ चालू असते तेवढा वेळचा हा टायमिंग दाखवतो. ॲव्हरेज स्पीड 71चा आहे आणि 34चा मायलेज दिलेला आहे. आत्तापर्यंत मी 4300 समथिंग पेट्रोल टाकलेलं आहे आणि सध्या टँक आहे आपली फुल. सनसेट होतोय बघा, अजून टाईम आहे पण सुंदर व्ह्यू दिसतोय बघा राईट साईडला. हे जे आपल्याला तिकडे भेटलेले ज्यूसच्या इथे, क्या दिक्कत है? कल्याण तक क्या बाईपास में जाओगे? हां, क्या क्या? हे पंप आहे, पेट्रोल डाल रे. रात्र झाले तसं थंडावा आला आहे आणि मस्त असं जर क्लायमेट असेल पूर्ण दिवस थंडावा असा वारा तर काहीच जास्त थांबायला लागणार नाही, खूप टाईम सेव्ह होईल. आणि बाकी हायड्रेशन बॅग तर असतेच, पण गरमीमुळे जरा हालत खराब होते. पण दुसरं असं की पाऊस आय थिंक पडून गेला, थोडासा मातीचा पण वास येतो आहे आणि रस्ता थोडा भिजलेला दिसतोय, म्हणजे सुकत आला आहे. पण असं वाटतंय आय थिंक की पाऊस पडून गेला आहे आणि हवा पण थोडी दमट वाटते. बघू आता पुढे समजेल. काय आला, काय झाला? हां, बोल्ट पडला आहे का काय झालं आहे? यश पुढं गेला काय? पासिंगला डिली गेला पुढे तो. धनाधन गाड्या मारल्या होत्या पण यांनी स्पीड ब्रेकर उडवला नाही, तर कदाचित आधीच लूज झाला असेल गेअर लिव्हरचा बोल्ट नट, तो पडला आहे. आता यश पुढे निघून गेला होता, पासिंगला डिली झाला, पण तो स्पीडला असल्यामुळे पुढे गेला. तर तो बोलतोय की पुढे गॅरेज आहे, तर तिथे बघूया आता काय होते का त्याची सेटिंग जुगाड, नाही तर काहीतरी करावं लागेल, नाही तर गिअर शिफ्ट करायला जमणार नाही योगेशला. बघूया आता काय होतंय, बघत राहा काय होते तुम्हाला दाखवतो. कारचं घेतलं एक वर्कशॉप, बघूया आता बोर्ड लागतो का. टॉर्च लावा मोबाईलची, मोबाईलची टॉर्च लावा.
पुन्हा पडला. काय एवढी स्पीड ब्रेकर आता काय करतो कमी स्पीड ब्रेकर आहेत का गेट टाकून बघा गेट टाकता येत नाही गेला कुठं नाही जुगाड़ हो रहा है. अगं अरे अगं व्हिडिओ कॉल बोल माहितीये का सापडायला बरोबर आम्ही चालती गाडी व्हिडिओ कॉल बोल कोण कुठे जाऊ त्याला काही पडेल नाही आपण व्हिडिओ कॉल आहे असं चालू अरे नाही तुम्ही म्हटलं रस्त्याला झोपडी देताल ना उडून पण फार फोनवर बोलतो. नाही रे जायला एक फोर एंगेज होतो गाडीला. यो यो. अरे मला फोन चालूच असतात ते याचं आहे बाकीच्यांचं असतात. So guys, आपण जाम फोनवर बोलतो. हां अशी बोलतो माहित नाही आपल्याला. त्या मी कट करीन त्या. हा मग हा तुझा टाकणार. ये सब क्या देखना पड़ रहा है. सो गाइस जुड़े रहिए देखते हैं योगेश का लिवर जुड़ता है नहीं जुड़ता है. पाऊस पडला वाटतं ना पाऊस पडला वाटतं पाऊस. बारिश गिरा था क्या इधर भाई बारिश गिरा था गिरा ही नहीं कल आज ऐसा लग रहा है. मौसम हुआ था नहीं हाँ कहाँ से आप लोग आ रहे हैं पालघर से पता है पालघर मुंबई पता है. हाँ मुंबई तक है हाँ अभी इधर किधर जाना है पालघर ही जा रहे मुंबई जा रहे. सो गाइज सक्सेसफुल. तो नटबोल्ट लावून निघतो आता 29 किलोमीटर नाशिक राहिला आहे आणि नाशिकमधून स्वराज तो डायरेक्ट इगतपुरी हायवेला तसा करून भिवंडी जाईल. हॅलो हां बोला ना. हां नाही बघा बघायला लागेल तर मला माहिती मध्ये पोचलेलो आहेत. स्वराजाची इथून आता आय थिंक मुंबई रोडला जाईल इगतपुरी मार्गे. तुम्हाला कुठून आहे आम्हाला इथं सिटी मध्ये जायचं इथं झाला डॉमिनोजमध्ये आहे ना इथं समोर मग चला काय कुठं ना इथं जातो मग मी निघतो निघतो तू मग याद रखना चल भेटू. चला चौकात जा काहीतरी खायला थांब मध्ये मग. हा खायला थांब मध्ये काहीतरी असं. ऐक ना मॅगडोला खाऊन चालू ए चल स्वराज आम्ही मॅगडीला काहीतरी खातो आता आणि डायरेक्ट घरी. स्वराज जात आहे आम्ही पण जातो आहे मॅगडी विचार मारायला लागेल. मॅगडी पाहतो काय समस्या आहे काय प्रॉब्लेम येत होता. मी ऑर्डर करतो ती मशीन चालत नाही. पेमेंट पण होत नाही ना. तर त्यांनी नाही केलेला माझ्या मोबाईलवरून केलाय. मला क्रेडिट पाहिजे. क्रेडिट गोष्ट तुम्ही दोघांचे क्रेडिट गोष्ट तुम्ही कोड पेले गेला यांचे दोघांचे माझ्या कोडवरून आम्ही आणि ऑर्डर गेलेली आहे. फार अर्धा तास गेला ऑर्डर देतात लवकर व्हावं म्हणून आम्ही इथं आलो होतो पण ते लेट झाला पण ते लेट झालं तर जाऊ दे आता झालेली ऑर्डर जाऊन बसूया. नाही दोघांची खिलारी थोडी कशी जमली आणि हे दोन चष्मेवाले हे दोन यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. आपल्याला तुझे किती झालेले पॉइंट्स आपल्याला आता मजा आहे. लवकरच काहीतरी भेटणार आहे. चलो भेटते. ऑर्डर आलेली आहे पण नॉनव्हेजची आलेली व्हेजची येते अजून स्विगी तर करायचं नव्हतं चालू आहे काय याला पाहा किती भूक लागली. तर खाऊन आता निघतोय आम्ही नाईटीवरून. तर इथून आपल्याला 2 तासाचा रस्ता आहे. 2 तास लागतील पण आपण 1.5 तासात पोहोचायचा ट्राय करू. ओ ये बातें पता ही नहीं जाती. ये बातें पता ही नहीं जाती. ठीक है अभी बता दिया तो. किती वाजता पोहोचतोय आम्ही सांगू. किती वाजता सांगू आपण 11:45 पर्यंत आपण असू विक्रमगडला.
आता ट्रिपचा शेवटच आहे, म्हणजे मस्त एकदम ट्रिप झाली, जबरदस्त, सगळं परफेक्ट झालं. आता अंतिम टप्प्यात ट्रिप आहे, ज्याच्या घरी जाणार. उद्या भेटणारच आम्ही, जिम उद्यापासून चालू करणार आम्ही. झूठ पे झूठ, झूठ पे झूठ. जिम चालू आणि पुन्हा एकदा आमचा कमबॅक होणार. पुन्हा एकदा बराच एक दीड महिना आमचे जिम बंद आहेत. माझी 3 महिने बंद होती. 3 महिने बंद होती तुझी. तू येत होता. तर तुम्हाला सर्व बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये, भेटलाच असेल. आता आम्ही माझ्या ब्लॉगमध्ये भेटेल. मलाही सबस्क्राईब करा. लाईफ लाईफ ऑन स्पीड याच्या चॅनलचं नाव आहे. तर आता निघतोय परत, भेटतो तुम्हाला बाईकवर. हर हर महादेव. हां भेटलेला ना हां डमरू बिमरू लावलाय ना, मला वाटलं बोलतो केदारनाथ जाऊ गेलेले काय. हां 448 दाखवतो माझा. 6 तास 28 मिनटं. फक्त 7 तास गाडी चालवली आपण. 6 तास 28 मिनटं. फक्त 10 वाजून 10 मिनिटांनी आपण नाशिक इथून निघालेलो आहेत घराच्या दिशेने. बघूया आता किती टाईम लागतो. आम्हाला 12च्या आधी पोचायचं टार्गेट आहे. लोक बघतात आश्चर्याने, मजा येते. आणि हे आम्ही आता त्र्यंबकेश्वर क्रॉस करतोय. वाजले आहेत 11. जिगर चढे तो बेहतर है जिसे. योगेश हेड करतोय आणि मी टेल करतोय. योगेश लीड करतोय, मी टेल करतोय. योग्याच्या गाडीतलं पेट्रोल एकदम डाऊन झालं आहे. तो त्र्यंबकपासूनच बोलत होता रिझर्वला लागले, पण पेट्रोल भेटला नाही. पुढे तर कुठे चान्स नव्हता. आता मोखाड्याचा एक लास्ट चान्स होता, पण मोखाड्याच्या पेट्रोल पंप पण बंद आहे पेट्रोल पंप. तर मग जेवढी जाईल तेवढी गाडी नेऊ आणि पाईप लावून कोणाच्या तरी गाडीतलं काढू किंवा कसं तरी नेऊ गाडी जव्हारपर्यंत. जव्हारला भेटेल पेट्रोल, जव्हारपर्यंत गेली तर काय प्रॉब्लेम नाही. पण बघू आता, तुम्हाला समजेलच पुढे काय होतं आहे. थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचणार आहेत मित्रांनो. ट्रिप एकदम मस्त झाली. आज 4था दिवस होता. 4थ्या दिवशी आम्ही घरी पोचतो आहे. सगळे दर्शन एकदम सुंदर झाले. यांचं पण बहुतेक जणांचं फर्स्ट टाईम होतं याच्यातल्या. त्यांना पण खूप मजा आली आणि काय बोलतात त्याला, म्हणजे एकदम मस्त दर्शन झालं. सगळी ट्रिप पॉवरफुल झाली आणि माझं तर मन भरतच नाही. मला परत जायला वाटतं आहे. काय आय डोंट नो काय कनेक्शन आहे. आणि बाईकचं बोलायचं झालं तर बाईकचा परफॉर्मन्स एकदम जबरदस्त आहे. मी तुम्हाला मध्ये मध्ये काय काय शेअर केलंच असेल. जबरदस्त परफॉर्मन्स आहे, म्हणजे काहीच रिग्रेट नाही आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, एवढं म्हणजे चालून जाईल ते, एवढं काय हे नाही आहे. रिव्ह्यू व्हिडिओ मी विचार करतो आहे बनवायचा, बनवेल मी. आणि बाकी तर काय टेन्शनच नाही आहे. जबरदस्त म्हणजे बाकी बाईकमध्ये आणि याच्याने टूर मी जी केली त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे एडीवी असते बोलतात ना ती, जी टुरिंगसाठी म्हणजे टुरर असते. आणि बाकी गाड्या मी आत्तापर्यंत मी कुठली पण गाडी चालवायला बसायचो आणि परत माझ्या जिक्सरवर बसायचो जेव्हा ट्रिपवर, तेव्हा मला तिचीच सिटिंग बाप वाटायची आणि तिच्यानीच मला कम्फर्ट वाटायचं आणि मजा यायची मला. आत्तापर्यंत असंच वाटायचं मला. पण आत्ता मी जी ह्या बाईकवर माझ्या टूर मारली, ही जी आता जबरदस्तच होती. जेवढा थकायला व्हायचं, जेवढा पेन करायची बॉडी, म्हणजे ऑब्व्हियसली लॉंग रूटला कोणत्या पण बाईकवर पेन करणारच आहे, पण याच्यावर फुल कम्फर्टने मी गेलो. म्हणजे मजा आली, एकदम फन केला मी, काहीच टेन्शन नाही. परफॉर्मन्स भारी आहे, एकदम कम्फर्टेबल बाईक आहे. सो जिक्सर तर जिक्सर आहे आपल्या लेवलला. ॲक्च्युली मला त्याची सिटिंग आवडते, पोझिशन, ॲग्रेसिव्ह पोझिशन. म्हणजे माझी आहे म्हणून बोलत नाही मी पण खूप विचार करून आणि तुम्हाला माहिती आहे मी भरपूर गाड्या चालवलेल्या आहेत आणि त्या एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगतो आहे. जबरदस्त कम्फर्ट आहे, म्हणजे तुम्हाला तेवढा फटीग आणि तेवढा थकणार नाही तुम्ही. तर टूरिंग करायची असेल तुम्हाला तर बिंदास ही गाडी घेऊ शकता तुम्ही. बजेटमध्ये जे भेटतं आहे ते वर्थ इट आहे, ट्रस्ट मी. बाकी ज्या डिटेल्स याच्याविषयी असेल ही व्हिडिओ मोठी होईल. बाकी बाईक रिलेटेड आपण नंतर बघूया काय कसं काय, तुम्हाला सांगेन मी, व्हिडिओ बनवेल, तुम्हाला आपल्या चॅनल बघायला भेटेलच. योगेशच्या डॉमिनर 400मध्ये पेट्रोलचा तुम्हाला सांगितलं मी इश्यू झाला आहे. तर आम्हाला जव्हारपर्यंत गाडी नाही पोचली त्याची, तर पाय लावून न्यायला लागेल किंवा काहीतरी करावं लागेल. बघत राहा, बघूया काय होते पुढे, तुम्हाला दाखवतो.
आपल्याकडे आल्या आल्या जे क्लायमेटमध्ये चेंज झालं ना, सकाळी पण जाताना आम्हाला त्या दिवशी थंडी वाजत होती 10 तारखेला, ज्या म्हणजे गवारपर्यंत एकदम गरम झालेलं. आम्ही हे वगैरे बांधलेले ना लगेज वगैरे, तर बॉडी गरम झालेली आणि गरमी पण होती. पण जेव्हा जव्हारच्या पुढे घाट चालू झाला त्र्यंबक साईडला, एकदम थंड वातावरण झालं. तसंच सेम आता झालं आहे. आणि जे गरमीत आम्ही एवढा प्रवास करत होतो त्याच्यानंतर असं थंड क्लायमेटमध्ये येऊन मस्त वाटतं आहे. आता आपल्या इकडे म्हणजे रात्री कसं आहे ते नाही माहिती मला, पण कदाचित हा जंगल एरिया आहे आणि या एरियात थोडा असतो थंडावा, म्हणून पण कदाचित असं वाटत असेल. पेट्रोल पंपपर्यंत योगेशची गाडी पोचलेली आहे, पण पेट्रोल पंप बंद झाला आहे की काय माहिती. जव्हारला फायनली आम्ही पोचलेलो आहेत. पेट्रोल नाही आहे. हां नाही, जाईल आपली गाडी. माझी रेंज 104 आहे अजून. इथं पण पेट्रोल नाही भेटला. काय करायचं आहे, चला बघूयात आता. सो गाईज इथे 2 मित्र आहेत, पेट्रोल देत आहेत त्यांच्या गाडीतून काढून अर्धा लिटर. साखरेपर्यंत जाऊ, मग तुषार तिथून जुगाड करतो पेट्रोलचा. आता पाईप लावून त्यातून काढायला लावलं पेट्रोल त्यांच्या गाडीतून. त्यांची टाकी फुल आहे. जव्हारमध्ये पण कुठेच पेट्रोल नाही आहे. त्याच्यातून अर्धा लिटर काढू आणि योगेशच्या गाडीत टाकू. साखरेपर्यंत गाडी जाईल, मग तिथून तुषार काहीतरी करेल, मग आम्ही जाऊ. चला रे. त्या पोरांनी आपल्याला पेट्रोल दिलं. आय थिंक एक्स्ट्रा पैसे नाही घेतले, 60च घेतले त्यांनी. सो अर्धा लिटर त्या पोरांकडून घेतला. आणि तुषार आलेला आहे. तुषार पण आपल्या जोडीला ट्रिपला येणार होता, पण मी सांगितलं त्याच्या गाडीला थोडा प्रॉब्लेम झाला होता. मी फर्स्ट डेला सांगितलं होतं तुम्हाला. सो तो येऊ शकला नाही. तर तो आता तेव्हा पुण्याला होता, आता आलेला आहे घरी साखऱ्याला. सो त्याला मी सांगितलं आहे त्याच्या इथं कुठेतरी भेटतं. तो त्याला सांगितलं होतं, त्याचा फोन आलेला जस्ट की पेट्रोल त्यांनी घेतलेलं आहे 1 लिटर योगेशसाठी. आता तिथपर्यंत गाडी जाईल, मग त्याच्या विक्रमगडला पण जाईल गाडी. पण आता त्यांनी घेतला आहे तर मग तिथे 1 लिटर टाकून देऊ. म्हणजे योगेशला उद्या कंपनीत जाणार आहे सकाळीच, तो ड्युटी आहे त्याची. तर मग तो 1 लिटर टाकून कुठेतरी टाकेल किंवा विक्रमगडला टाकेल जाताना. आपली गाडी पण आता रिझर्वला लागेल. म्हणजे बघा 94ची रेंज दाखवते. आता 2 रेड गाड्या आल्यात, आता ह्या ब्लिंक होतील थोड्याच वेळात आणि रेंज निघून जाईल. म्हणजे रेंज तरी पकडा ना, ते रेंज जेव्हा निघून जाते तेव्हा पण 70-80 किलोमीटर गाडी जाते असं आपण गृहीत धरू शकतो. तर आता काय आपलं हार्डली 15 ते 18 किलोमीटर राहिलेलं आहे घर. सो आपली गाडी पोचून जाईल. आत्तापर्यंत मी काहीतरी 4300 समथिंग काहीतरी पेट्रोल टाकलेलं आहे. सगळं मी तुम्हाला सांगेन डिटेल्स, किती पेट्रोल लागलं, काय किती मायलेज दिलं. ह्याच्यातलं थोडंसं पेट्रोल उरेल, 4300 समथिंग होतं, किंवा असं समजू शकता की पूर्ण लागलं ते. कारण जेव्हा टाकलं होतं मी तेव्हा पण रिझर्वलच असेल ना गाडी. काहीतरी अमाऊंट एक्झॅक्ट मी सांगेन तुम्हाला कॅल्क्युलेट करून, ठीक आहे. आणि हे आपण पोचलेले साखऱ्याला. यही वो आदमी है जो आया नहीं. भाई एवढा पॉवरफुल होता ना, होय. काय सांग. जबरदस्त अरे भाई चालू आहे का तू? चालू आहे ना. काय रे, इथंच आहे काय तू? कॅन्सल करणे वाला है. हां, तू यायला पाहिजे होता. हा ना बघा आला का तो पुढं राहतो भाई. तो लीड करत होता. त्यांनी निंजावाला माणूस आहे. रिमॅप केलाय त्यांनी गाडी. 1250 फार मिस केलास तू. गाड्या आहेत. अल्ट्रो मग कोणाची पण गाडी चालवली, माझी चालवली असती, तिची चालवली असती. शेवटच्या दिवशी फोन पण केला तू उचललाच नाही. फोन केला का मला यायलाच वाटायचं. माझं काय म्हटलं, ए पोराला रेडी झाली लद्दाखसाठी आता. चल उद्या भेटू. चलो बाय बाय. नेक्स्ट ट्रिपला येणार का नाही? 100% बाबा. आता गाडी मी 1 महिना आधी सांभाळून ठेव, हां. पाडणार नाही. ए चला रे, 7-8 किलोमीटर घर राहिलं आहे आपलं फक्त आता. फायनली ट्रिप सक्सेसफुल झाली. खूप आनंद होतो आहे आणि ट्रिप संपल्याचं दुःख पण सेम टाईमला होतं आहे. नेक्स्ट ट्रिप लवकरच प्लॅन करू, तुम्हाला पण बघायला भेटेल. जर तुम्हाला या व्हिडिओ आवडल्या असतील तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा. नुसतं बघू नका, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत. तुम्ही पण राईड प्लॅन करा, तुम्ही पण फिरा. आयुष्य खूप छोटं आहे, फिरत राहा, राईड करा, नवीन नवीन प्लेस बघा. इंडिया खूप सुंदर कंट्री आहे आणि बाहेर फिरण्याआधी पहिले इंडियाच फिरा मी तर सांगेन. खूप भारी भारी स्टेट आहेत, भारी भारी माणसं आहेत. फक्त आपल्या गावात सीमित राहू नका, बाहेर निघा, बाहेर फ्रेंड्स बनवा, बाहेर कनेक्शन बनवा.
प्रत्येक स्टेटमध्ये तुमचा मित्र, तुमचे कनेक्शन बनले पाहिजेत. तेव्हा जगायला काय मजा येते ती बघा, आणि फिरायला काय मजा येते बघा. इमॅजिन करा तुमची कुठेतरी, म्हणजे आता पहिलेच सगळे स्टार्टिंगला सगळं होत नाही, हळूहळू सर्व होईल. प्लॅन करा, हिम्मत करा, मित्रांसोबत जा. जो इमॅजिन करा तुम्ही चाललेले MP मध्ये, उज्जैनमध्ये, तिथे तुमचे ऑलरेडी काही फ्रेंड्स आहेत, कनेक्शन बनलेले आहेत, जीव लावणारे लोक बनलेले, तर कसं तुम्हाला फील होईल. मस्त असं प्रत्येक स्टेटमध्ये जर असलं तर कसं तुम्हाला फील होईल, आहे ना. तर असं आहे, फिरा, कनेक्शन बनवा, फ्रेंड्स बनवा आणि एन्जॉय करा. बाकी जिंदगी, संसार हे तर चालतच राहणार. हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच, पण हे पण जगलं पाहिजे ना. हे कधी तुम्ही जगणार, क्या पता कौन सा दिन आखरी हो, है ना. सो हर हर महादेव. एक प्रकारे ब्लॉगचा एंड टाईपच करतो आहे मी, पण जाऊन मी तुम्हाला डिटेल्स देईन किती टोटल किलोमीटर झाले, आणि त्याच्यानंतर मी स्टोरी वगैरे क्लिक करीन एखादी, आणि कंटाळलोय खूप, जाईन फ्रेश होईन आणि बेडवर पडणार आहे. सो काय ते गोष्टी मी आताच सांगून टाकतो, आणि मग म्हणजे सांगितलं तर आहेतच, फक्त आता एकदा महादेवांचं नाव घेऊया. हर महादेव. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. या 5व्या विजिटसाठी खूप 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 म्हणजे काय सांगू, शब्दात नाही व्यक्त करता येणार. शब्द नाहीत माझ्याकडे, इमोशनल झालो आहे खूप. खूप लकी समजतो, आणि तुम्ही सर्व करता म्हणून होत आहे. असंच पाठीशी उभे राहा. हर महादेव. जय श्री महाकाल, जय श्रीराम. आणि असंच ट्रिप झाल्या पाहिजेत पूर्ण आयुष्यभर. ट्रिप होत राहिल्या पाहिजेत, ट्रिप थांबल्या नाही पाहिजेत, असा होप करतो. तुमच्या पण ब्लेसिंगसोबत राहू द्या माझ्या. बस काय बोलू अजून. ठीक है. जिसने सब्सक्राइब किया है, जिसने फॉलो किया है, मीन्स अलॉट. थैंक यू सो मच गाइज, थैंक यू सो मच ईच एंड एवरीवन. बहुत मायने रखता है 1000 सब्सक्राइबर्स और हज़ारों में फॉलोअर्स क्रॉस होना. ये भी मतलब बहुत बड़ी बात होती है, इतना आसान है नहीं. कोई लक से हो जाता है, कोई भी वीडियो चल जाती है तो होते हैं फेमस लोग, लेकिन इतना आसान है नहीं. हर वीडियो ये करना, फॉलोअर्स गेन करना, रियल इसमें उनको मतलब पब्लिक को अपने को फॉलो कराना, ये इतना आसान बात है नहीं. ये क्या हो गया इधर, इतना आसान है नहीं. तो बहुत बहुत शुक्रिया गाइस. मैं ऐसे ही आपके लिए नई नई ट्रिप्स, नए नए वीडियोस लाता रहूँगा. जो मेरी हिंदी ऑडियंस है, दिल से सॉरी. मैंने मराठी में ये ब्लॉग शूट किया था, लेकिन आगे से मैं प्लान कर रहा हूँ कि हर ब्लॉग हिंदी में हो, ताकि हर किसी को समझे, हर किसी को तक पहुँचे. जो सब सब्सक्राइबर्स है, नाराज़ मत होना प्लीज़. लेकिन जितना फ्लुएंट मराठी में बोलता हूँ, क्योंकि मेरी मदर टंग है, उतना फ्लो में शायद हिंदी ना बोलता हूँ मैं अच्छे से. लेकिन फिर भी है ना कि हर एक शब्द जो अपना मदर टंग होती है, वो मदर टंग होती है, उसमें कुछ भी आप बोल पाते हो, क्योंकि रोज़ाना आप उसी में बात करते हो. लेकिन करूँगा कोशिश मैं आपके लिए, और हर वीडियो कोशिश करूँगा हर किसी को समझे, नए नए कंटेंट लाता रहूँगा. सपोर्ट करते रहिए. 2 मिनट में हम लोग पहुँच रहे हैं मेरे घर. तो बहुत बहुत शुक्रिया गाइस देखने के लिए. और इमोशनली फीलिंग है, क्या बताऊँ. स्वराज भी पहुंच गया उधर, उसका फ़ोन आया था मेरे को 11:30 बजे शायद फ़ोन आया था उसका कि पहुंच गया हूँ करके. हम लोग जल्दी आ सकते थे, लेकिन टाइम पास करते आए. धूप भी थी तो रुक रहे थे, डिहाइड्रेशन हो रहा था, खाना खाने रुके तभी भी बहुत रुके. जब भी रुकते थे तो ज़रा टाइम ज़्यादा स्पेंड कर देते थे धूप की वजह से. नहीं तो हम लोग कभी 8-9 बजे भी पहुंच सकते थे. मंदिर नहीं जा रहे शायद ये लोग अभी. ठीक है, कोई बात नहीं. हर हर महादेव. इधर से ही प्रणाम करता हूँ महादेव जी को, दिल से शुक्रिया बहुत बहुत. और ये लोग अभी डिवाइड हो जाएंगे,
हर हर महादेव. मी पकड त्र्यंबकेश्वरच्या थोडा पडून मी विदाऊट रेंजवर आला. अजून 81 रेंज आहे माझी. 81 रेंज आहे अजून. स्वराज कधीच पोचलाय, नॉनस्टॉप गेला तो. 530 कुठं होता माहिती आहे का तुझा पेट्रोल हे झालेलं ना. काय ना साहेब, इथलेच आहेत, घरी आलो आता. थांब जरा. हो पाटील मेजर, मी आहे ना. चला. हां ना, तो योगेश आहे. हो डीडी आहे तो, तिकडे असतो ना कामाला. चला कर, फार सामान्याने काढला त्या. चलो गुड नाइट. सावकाश जा रे, चल रहे. और ये हम लोग पहुंच रहे अभी घर पे. चल उद्या भेटू. चल उद्या भेटू. तू जाणार आहे का? 1334 काहीच नाही झाला रे. ॲव्हरेज दाखवतो माझा 35चा दिला आहे. ट्रिप बी 1334 टोटल किलोमीटर, 1334.3 टोटल रायडिंग टाईम 22 आवर्स 9 मिनिट. आणि फ्यूल कन्झ्युम 38.3 लिटर. ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी 35.4. ॲव्हरेज स्पीड 60. हो